हां म्हणजे तुमचं झालं की सांगा मला. अरे मला आता सांगितलं सोलापूरपासून कमर्शियल दौऱ्याला सुरुवात केली. साधारणपणे 3.5 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका, दिवाळीनंतर दुसऱ्याचं चिन्ह आहे शांतता असं आज तरी वाटतंय. मागची आवाज बंद करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आत्ता माझा पहिला दौरा माझा मराठवाड्याचा आज मी संभाजीनगरला पूर्ण होतो आणि मागे तू इकडे रे 20 तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतो थांबून. अरे त्यांना दिसत नाही म्हणून ह्याला इथे आणलं. तू मध्ये येतो. तुमच्याकडे काही बातम्या आल्या की मी दौरा आवरता घेतला वगैरे. काय कुठला आवरता घेतला मला कळलं नाही. माझा दौरा पूर्ण झाला. मध्ये ज्या काही गॅप्स होत्या त्या मी उदाहरणार्थ हिंगोलीला मी राहणार होतो. हिंगोलीला राहायच्याऐवजी मी तिथून कव्हर करून परभणीला आलो. तुमच्यापैकी कोणीतरी एक मध्ये खुर्ची घेऊन बसेल तर ते आज हा दौरा नाही काय होईल मला बोलताना बरं पडेल. सोलापूरपासून या तर काय होतं माझं कोण प्रश्न विचारतो ना तिकडे माझं लक्ष जातं. गेले अनेक दिवस मराठवाड्यामधलं वातावरण आणि मराठवाड्यामधलं एकूण राजकारण पाहत होतो, ऐकत होतो आणि त्याची प्रचितीही आली. सोलापूरपासून मी या दौऱ्याला सुरुवात केली. एक साधारणपणे सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे विधानसभेच्या निवडणुका मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिलं ऐकलं चिन्ह आहे. पण त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या असं आज तरी वाटतंय त्या मला असं वाटतं थोड्याशा धक्कादायक. आणि त्या दृष्टिकोनातून आत्ता माझा पहिला दौरा माझा मराठा राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध संभाजीनगरला पूर्ण होतो. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज काय काय वाटेल माझा विदर्भ दौरा लागले होते. तुम्हाला कदाचित आठवत असेल तर 2006 साली माझा दौरा आवरता स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत अजूनपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे. मध्ये ज्या काही गॅप्स होत्या की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं. उदाहरणार्थ हिंगोलीला मी पहिल्यापासून राहिलेली हिंगोलीला राहायच्या त्याच्या उपर माझं असं म्हणणं कव्हर करून महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य हिंदुस्थानाचं राज्य नाही आहे की या राज्यामध्ये सोलापुरापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना गेले अनेक दिवस मराठवाड्यामधलं वातावरण बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत. त्या जर समजा महाराष्ट्रामधला जो कोटा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत ह्या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे ते मला असं वाटतं सगळ्यांनी इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असतात. त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या त्या मला असं वाटतं होत्या. ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही अगोदर राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध त्याच्या अगोदर शाहू महाराज ठाकरे विरुद्ध मराठा समाज आरक्षण ही गोष्ट काय वाटते अशा प्रकारे लागल्या. दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हा सांगितलं. त्याच्यानंतर कदाचित आठवत असेल तर 2006 साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून त्या जो मागासलेला आहे आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिली आरक्षण द्यावं. कळलं का? याच्या आरक्षण द्यायचं आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणाला पहिले माती भडकवली जातात आणि त्याच्या उपर माझं असं म्हणजे आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नाही. राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही त्यांचा विषय पण नव्हता. पण त्यांच्या शिक्षणापासूनच्या नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाडा बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात. यातला अजून एक दुर्दैवाचा भाग मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत. या मराठवाड्यात जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेल्या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी मला त्यांची नावही माहिती आहेत मला तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाही. योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायरी सुरू पण पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे ह्या सगळ्या कोणाला एमआयडीसी मध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यात कशा गाड्या वाटल्या गेल्या आहेत
ज्यावेळेला बाबासाहेब अशा आंबेडकर सगळ्या गोष्टी माझ्या त्यांच्या कानावरती अगोदर आलेल्या आहेत. ज्योतिराव फुले त्याच्या अगोदर म्हणजे शाहू मी ज्या महाराज वेळेला आरक्षण होतो, ही गोष्ट धाराशिवला होतो. दुर्बल घटकांना त्याला धाराशिवला मला काही लोक भेटायला मिळते बाहेर खरं तर सगळे शाहू आले महाराजांनी तेव्हा सांगितलं आणि त्या त्याच्या लोकांना सुरू झालं. भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. परंतु आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या, त्यावेळेला नाही नाही चला खाली चला खाली चला हे सांगणारे पत्रकार होते. जातीचं राजकारण केलं जातं आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार आणि मग नाही मग तिकडे मग आताची साधी पत्रकार गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा आहे. या संपूर्ण माईक दौऱ्यामध्ये पाहिजे. जरांगे पाटलांचा वगैरे. काही संबंध हे नाही इथपर्यंत सगळं प्रकरण झालं. म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता पण त्यातले त्यांच्या जे दोन जण होते, आंदोलनाच्या ते मागून पूर्वीचे असं म्हणतात ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे सारखी मंडळी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण त्याचे करतायत, फोटोही आहेत. जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे आणि असतात हे आता मला अजून कळलं एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार आणि उद्धव या ठाकरे सगळ्या गटाचे गोष्टींसाठी म्हणून तिथे अजून दोन involve जण झालेले होते. म्हणजे मला त्यांची नावही परवा माहिती दिवशी आहेत मला. कुठेतरी मी नांदेडला असताना कळलं. तिथे सर्किट हाऊस वरती ठिकाणी कोणतरी जातील. 2-4 जण ओरडत होते. त्याच्या त्यातला एक जो इन्क्वायरी माणूस सुरू होता त्यांचा शरद पवारांबरोबर आणि आत्ताचा कोणाला फोटो आहे. पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत, कोणाला MIDC मध्ये जागा मिळाल्या आहेत, काल जे झालं त्याच्यामध्ये तर कोणाला शिवसेनेचा किती पैसे जिल्हा मिळाले प्रमुखच आहेत, होता. त्याच्या गाड्या घेतल्या गेल्या आहेत. कळलं का? म्हणजे अशा या सगळ्या गोष्टी माझ्या गोष्टी कानावरती हे आलेल्या आहेत. सगळं अख्खं काय झालंय म्हणजे मी ज्या लोकसभेचा जो निर्णय लागला, त्या ह्याला लोकसभेच्या होतो, निर्णयानंतर ह्यांना वाटलं की धाराशिवला मराठवाड्यामध्ये होतो. आपल्याला मतदान झालं. पहिली गोष्ट त्याला मला असं धाराशिवला वाटलं मला शरद काही पवारांनी लोकं आणि उद्धव ठाकरे भेटायला दोघांनी आले समजून होते. घ्यायला पाहिजे त्या की लोकांना ते नरेंद्र भडकवण्याचं मोदी काम आणि अमित काही शहा पत्रकार यांच्या तिकडे करत होते. विरोधातलं मतदान होतं, त्यांच्या प्रेमाखातर मिळालं मतदान नव्हतं. मी नेहमी सांगत आलो मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या, सत्ताधारी त्यावेळेला नाही 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 चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते. आणि त्याच्यामुळे ते जे आणि मग anti त्याच्यातले vote कोण जण हे, माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर जितायला बोलणार. मिळाली आणि मग नाही मग तिकडे पत्रकार मुस्लिम समाजाचे समाजाचे देशभर ते, मोठ्या प्रमाणावर माईक पाहिजेत वगैरे. anti मोदी हे इथपर्यंत voting सगळं केलं. प्रकरण झालं. बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता त्यातले संविधान जे दोन बदलणार. जण होते भाजपचा ते माणूस बोलला होता. पूर्वीचे असं म्हणतात कोणी ते- negative ते केलंच म्हणत होते नव्हतं. की पूर्वीचे आम्ही शरद पण पवारांच्या ते जवळ. जे लोक भडकले होते त्याचे फोटोही ते आहेत. मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे. आता पूर्वीचे त्यांना असं वाटतं की तुतारी ते बरोबर त्यांच्या पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला त्यांच्या कळलं नाही नाही. झालंय आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी आणि उद्धव ठाकरे गटाचे आणि इथे याच्यासाठी अजून दोन जण होते. आता काल तो शिवसेनेचा कोण तो जिल्हा प्रमुख ज्याला आपल्या पोरांनी मार परवा मारला. दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना नशीब तिथे पोलीस सर्किट मध्ये हाऊसवरती एक कोणतरी 2-4 जण ओरडत होते. त्यातला एक जो माणूस प्रश्न होता, असा आहे त्याचा शरद तो पवार ओरडत गेला आत्ताचा फोटो एक आहे. मराठा लाख मराठा म्हणजे काय तर ह्यांना दाखवायचं की हे काल जे जरांगे झालं पाटलांचं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू म्हणजे आहे. या सगळ्या मला असं गोष्टी वाटतं लोकांसमोर हे येणं सगळं गरजेचं आहे. अख्खं काय मराठा झालंय? बांधव असतील, भगिनी असतील, लोकसभेचा जो OBC निर्णय समाजातल्या लागला बांधव असतील, लोकसभेच्या भगिनी असतील, निर्णयानंतर इतर ह्यांना समाजातले वाटलं लोक की असतील, मराठवाड्यामध्ये आपल्याला ही मतदान गोष्ट झालं. नीट समजून घेतली पहिली पाहिजे. गोष्ट मला असं शरद वाटतं पवारांसारखा शरद आज पवारांनी उद्धव 82 ठाकरे दोघांनी वर्षाचा समजून घ्यायला माणूस पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये की ते स्टेटमेंट करतो की नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये, आणि अमित मणिपूर शहा होईल. यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखातर मिळालं म्हणजे मतदान या नव्हतं. लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी सांगत आलो. चिंता वाहिली विरोधी पाहिजे. पक्ष कधी ते जिंकत म्हणतात की नसतो, मणिपूर सत्ताधारी होईल असतो. म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे पुढच्या जी 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील, समाजात जेवढ्या काही देशभर मोठ्या खास करून प्रमाणावर मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींचं संविधान संविधान शरद बदलणार. पवारांचं मी माझ्या भाजप जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर इतर राजकारण कोणी काही केलेलंच नव्हतं. पण हे हे जे जे लोक भडकले होते जेम्स ते लेक प्रकरण प्रकरणापासून या यांनी सगळ्या सगळं सुरुवात लोकांना केली आणि ते झालं. स्टेप बाय स्टेप त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखातर एक जात झाली त्यांच्या प्रेमाखातर कसं नाही होतं झालं. जातीबद्दल आणि प्रेम त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला हे वर्षानुवर्ष त्याच प्रकारची खेळी खेळावी फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे आणि याच्यासाठी पण स्वतःच्या आता काल तो जातीबद्दल प्रेम असतो. शिवसेनेचा कोण तो जिल्हा पण प्रमुख ज्याला दुसऱ्याच्या आमच्या जातीबद्दल पोरांनी द्वेष मारहाण निर्माण करणं हे पवारांनी नशीब जेव्हा पोलीस राष्ट्रवादी मध्ये निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. प्रश्न असा आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे आज आज माझ्या दौऱ्यामध्ये ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे. अडथळे आणण्याचे प्रयत्न केले म्हणजे जर त्यांच्या माझं आडून मोहर उठलं ह्यांचं ना, विधानसभेचं राजकारण सुरू आहे त्यांना निवडणुकीला ते मला एकही असं सभा पण वाटतं घेता येणार नाही. गरजेचं आहे. मराठा बांधव असतील भगिनी असतील त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. बांधव असतील भगिनी या असतील लोकांनी. इतर समाजातले लोक असतील यांनी हे कळलं गोष्ट का? नीट समजून घेतली एकदा पाहिजे. मागे म्हटलं होतं शरद की पवारांसारखा यांच्याकडे प्रस्तावित आहे, आज माझ्याकडे माझ्याकडे विस्थापित विस्थापित माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल. यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता वाहिली पाहिजे. विष ते घालून म्हणतात ह्यांना की मणिपूर पुढचं राजकारण होईल. करायचं म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे
पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचे एवढे खासदार निवडून आले काही मराठा खासदार जाऊ नये लोकांनी जेवढ्या काय गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं समाजामध्ये कशाला भांडण लावताय बघितलं. ते गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळी सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप विषय आरक्षणाचा आहे ना. मला अजून आठवते 2000 जातीन किंवा 2004-5 वगैरे असेल, आठवत मला. हे वर्षानुवर्ष पहिल्यांदा मराठा समाजाच्या महाराष्ट्रात देशात यावेळेला ते नंतरचे वेगळे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पहिला मोर्चा त्यावेळेला. काय रे तुमचं चालू आहे रे? मुंबईमध्ये आला होता. मला आज माझ्या फोटो दौऱ्यामध्ये या लोकांनी असेल तो फोटो व्यासपीठ आणण्याचे प्रयत्न केले जिथे मोर्चा अडवला गेला. उद्या जर माझं मोहळ उठलं ना, यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते आणि माझ्या वाट्याला जाऊ नये लोक होते. या लोकांनी सगळ्यांनी एकमुखाने तिथे सगळ्यांना मागे म्हटलं होतं की मराठा समाजाला स्थापित आहेत. बरोबर? कोणी अडवलं मग पुढे? यांनी माझ्या लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्हाला तुमचं सगळ्यांचं एकमत आहे, समाजामध्ये थांबवलं कोणी करून विष घालून अजून गेली 15-20 वर्ष होत का नाही आहे? आणि यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये त्यांना असं वाटतं की आमचे एवढे खासदार निवडून आले, त्या खासदारवरती जाऊ नये सुरू झाली. पण 10 वर्ष तर होते ना, बहुमतात होते. कळलं का? यांचं देवेंद्र फडणवीस बारामती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडण लावताय का? शरद पवारजी की उंगली पकडके मैं राजनीती में आया. आठवतं स्टेटमेंट तुम्हाला? बरं, विषय आरक्षणाचा आहे ना, आठवते 2000 त्या शरद पवारांनी 2004 मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द काय पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला ते जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळेच. उद्धव ठाकरे पहिली 5 वर्ष भाजप त्यावेळेला इथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द काय नाही टाकला. मुंबईमध्ये आला होता. मला आजही आठवतो त्याचा फोटो. आता जरांगे पाटीलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण व्यासपीठावरती तिथे फक्त मत मिळवलं गेलंय. तिथे त्याच्या पलीकडे काही लोक होते. तुमचं राजकारण तुम्हाला माझ्या नादी लागू नका. काँग्रेसचे लोक त्यांना सांगायचे, शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक. माझी पोरं काय करतील ना, सगळ्यांनी पण एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला घरी येऊन आरशाबरोबर पाठ बघावी लागेल. कोणी अडवलं? फोटो बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील. अडवलं कोणी पुढे? जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी? अत्यंत चिखल करून ठेवलं. अजूनपर्यंत गेली अनेक 15-20 वर्ष होत का नाही आहे? म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता, म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पण म्हणाले की बाबा हे प्रकारचं जातीचं राजकारण आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये होतं, बिहारमध्ये 10 वर्ष तर होते, बहुमतात होते अशा प्रकारचं राजकारण. मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं. नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये अनिल शिगोरे गेले होते एकदा, आणि एका ढाब्यावरती थांबले चहा प्यायला. शरद पवारचा तो काउंटरवरचा माणूस आला, राजनीतीमध्ये बसले होते तिकडे खाटेवरती. आठवतं? काउंटरवरचा माणूस आला आणि शिगोरेंना विचारलं कौन्सिल आठवतं तुम्हाला? मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल हे वातावरण महाराष्ट्रात आणायचंय. त्या दिवशी मी मोबाईलवरती बघत होतो, कुठेतरी मला क्लिप पाठवली. लहान लहान ठाकरे होत्या. पहिली 5 वर्ष भाजप बरोबर आम्ही केंद्रामध्ये होत्या, पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शब्द काय नाही टाकला. इथपर्यंत आणलं, खालपर्यंत घाण राजकारण का? तुम्हाला सत्य द्यायचं मत पाहिजे पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे. याच्या पलीकडे शरद पवारांकडे आज तुमचं राजकारण माझ्या माणूस महाराष्ट्रात तरी नाहीये. पवारांनी भूमिका घ्यायला महाराष्ट्रात पसरता कामा नये, विद्वेष पसरता कामा नये. तुम्हीच हातभार लावता घरी येऊन. तुम्हीच सांगता महाराष्ट्रात मणिपूर होईल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील. पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून चिखल करून ठेवला. या सगळ्या अख्ख्या याच्या पलीकडे दुसरं राजकारण नाही. माझी फक्त महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होत आहे. ओबीसी समाजातले आहे, इतर समाजातले आपण म्हणायचो की बाबा हे या प्रकारचं जातीचं राजकारण यांच्या नादी लागून होतं, बिहारमध्ये होतं, राजकारण. परंतु ही मला मागे उदाहरण दिलं होतं, आठवतं तुम्हाला? आमचे अनिल शिदोरे गेले होते एकदा, हे सतत त्याच्या ढाब्यावरती चहा प्यायला. तर ढाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला, सांगत आलो बसले होते तिकडे खाटेवर. उदाहरण म्हणून पकडूया, काउंटरवरचा माणूस आला उद्योगधंदेचा हा भाग आहेच. एक तुम्हाला महाराष्ट्रात
त्या दिवशी मी मोबाईलवरती बोलत होतो, मला आठवत असेल मागे लहान लहान मुली बोलत होत्या, आठवतं ना, की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये होत्या, पण आता हे सगळ्या जाहिराती होत्या बिहारच्या महाराष्ट्रामध्ये जाहिराती नव्हत्या, कोणाला माहितीच नव्हतं का तुम्हाला सत्य द्यायचं म्हणून आम्हाला पहिल्यांदा हे सगळं सुरू झालं. तीच गोष्ट आपण समजा पकडूया, एक त्यातला एक पार्ट सांगतो शरद पवारांकडे आज त्याचा एक त्या वयाचा बुजुर्ग माणूस सत्ता नेता महाराष्ट्रामध्ये नाहीये. ठाणे जिल्ह्यामध्ये 8 पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे आता ठाणे शहर राजकारण महाराष्ट्रात पसरता का बने, महानगरपालिका विद्वेष पसरता का बने, मुंबई पुणा नाशिक तुम्ही सांगते महाराष्ट्राचा मणिपूर होईल, मी संभाजीनगर पण पकडत नाही आता जवळ. पण याचा राग शहरामध्ये मिळून पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जाती साधारणपणे किती रिक्षा गोष्टी करायच्या, याच्या पलीकडे याचं दुसरं राजकारण नाहीये. अंदाज आहे तुम्हाला? माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना बहिणींना माझी विनंती आहे, ओबीसी समाजातल्या आहे, इतर समाजातल्या आहे, दलित बांधवांमधल्या तिथे पण जवळपास 60 यांच्या नादी लागू नका. हे रिक्षा निवडणुका जातील परंतु ही जखम बरी होणार नाही. आता महाज्या महाराष्ट्रामध्ये परवाने मिळतात त्याच्यावरती मीठ टाकत राहतील, त्यांना समजतंय. पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये गोष्ट समजत नाही. आपण उदाहरण महाराष्ट्र राज्य सरकार तुम्हाला परवाने वाटत सक्षम राज्य आहे, याच्यामध्ये उद्योग हा भाग आहे, आजकाल मधली गोष्ट नाहीये, हे गेल्या 10-15 वर्षातली गोष्ट म्हणतो मी तुम्हाला उदाहरण म्हणून. महाराष्ट्र राज्य सरकारकडनं या गोष्टी दिल्या जात आहेत. आज मला साधी गोष्ट सांगा, एक मुलांना या नुसत्याच शहरामध्ये काम मिळालं असतं, आठवतं ना, की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये, इतक्या गोष्टी जाहिराती होत्या युपी बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये, महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या, कोणाला माहितीच नव्हतं या नोकऱ्यांपासून उद्योगापासून. आम्हाला कळल्यानंतर हे सगळं सुरू झालं. तीच गोष्ट कारण सरकार आपलं जरी असतं तरी हे पार्ट सांगतो महाराष्ट्राच्या सोबतीचा एक पार्ट. मुंबई महाराष्ट्रामध्ये मी ठाणे एक ठाणे जिल्ह्यामध्ये 8 महाराष्ट्रामधल्या काही उद्योग आहेत तर ठाणे शहर पकडतोय, त्यांनी पत्रक काढले, पत्रक पकडत नाहीये. मुंबई आमच्या पुणा नाशिकमध्ये महाराष्ट्रीयन लोक संभाजीनगर पण पकडत नाही आता. ह्यांची हिंमत कशी होते जवळ या 5 शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का? अंदाजे तुम्हाला आज शैक्षणिक संस्था इंजिनिअरिंग कॉलेज शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात? महाराष्ट्रात आहेत. त्यातले जवळपास 60% ते 70% हे त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत? आता महाज्या महाराष्ट्रामध्ये परवाने मिळतात मराठा समाजातले, हे त्यांना समजतंय बरोबर ना. पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना तरी मराठा समाजातली आणि महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वंचित काय? हे काय आज कोण विचारण्याची गोष्ट नाहीये. हे गेल्या 10-15 वर्षात या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडे. यांना कोण विचारत आहेत? आज मला साधी गोष्ट सांगा, एक कोटी ह्याला कोणी विचारायचं नाही. यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार, कोणाच्या खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध समाजामध्ये आमची मुलं तडफडत आहेत का? मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या उद्योगापासून समाजापासून वंचित राहत आहेत. त्याला या सगळ्या गोष्टी कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत आणि मला नाहीये. तुम्ही सगळे पत्रकार बांधव महाराष्ट्रामध्ये एवढं तुमच्याकडले जे काही अशा प्रकारचे महाराष्ट्रामधले काही उद्योग आहेत, मला असं वाटतं त्यांना तुम्हीच पत्रक काढले बाजूला सारणं गरजेचं आहे किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे. उद्योगामध्ये हे एक महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नंतर आवरता येणार नाही. यांची हिंमत कशी होते? म्हणजे कालचा जो प्रसंग झाला, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो. त्याच्यात 3 पत्रकार सापडले. शैक्षणिक संस्था इंजिनिअरिंग कॉलेज पासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात? महाराष्ट्रात आहेत बरोबर. ही कोणती पत्रकारिता आहे? त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत? मला असं वाटतं की हा सगळा दौरा पूर्ण करून मी बरोबर ना आता मुंबईला जाईन. आहेत ना 20 तारखेला माझा विदर्भाचा. तरी मराठा समाजातली अनेक मुलं, लाखो मुलं शिक्षणापासून वंचित काय आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात. ह्याला कोण विचारणार प्रश्न आहे ते आम्ही पाहू. यांनी या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या, यांना कोणी विचारणार? म्हणजे ह्यांना कोणी विचारायचं नाही. सरकार सरकारच्या बाजूने हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार, कोणाच्या खांद्यावर बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी बोटा सांगितलं तेव्हा समाजा झाले. काही असतात मूर्ख, त्याला काय करणार तुम्ही? मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या समाज हा सुज्ञ आहे, पण ती गोष्ट त्यांना सगळ्या गोष्टी समजतील. तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरचं शिवाजी पार्कवरचं माझं, मला तेव्हा पण हे बोललो, तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहात की संविधान बदलणार नाही सांगायचंय. तुम्ही जे काही
अशा प्रकारचे विष आठवड्याला किडे असतील त्या भाषणामध्ये सांगितलं होतं. मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे. हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना नंतर आवरता येणार नाही. आणि सर्व राजकारण्यांना सुद्धा बहुतेक ते कळलं. जे काही संधी आहेत त्या या पोरांना म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमच्या ह्याच्यातला हे कुठला विरोधकांनी समजून बीडला सुद्धा न समजून त्याच्यात 3 पत्रकार सापडले ना. मला असं वाटतंय विरोधकांच्या आधी पत्रकार मराठा समाज ज्याला कोणती पत्रकारिता आरक्षणाला आहे? राज ठाकरेंचा विरोध ही पहिली बातमी कोणी लावली ना. तिथून पुढे गेलं ना सगळं प्रकरण. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज ह्या बातम्या कोणी असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन 20 तारखेला. म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या बरोबर आहे. आणि मग बातम्या आल्यावरती त्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या ते आम्ही पाहू. ते समोर आलं उघड झालं. म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की ह्यांचं नेमकं काय चाललंय हे काही मला उघड झालं. सोलापूरला पण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने आणि ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना तेव्हा बोलून आता लोकांना कळेल. काही असतात मूर्ख त्याला काय करणार तुम्ही. पण ती गोष्ट त्यांना शेवटपर्यंत खोडता नाही. माझ्याकडे फोटो आहे ना. तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरचं शिवाजी पार्कवरचं माझं भाषणामध्ये मी तेव्हा पण हे बोललो. मला माहित नव्हतं की संविधान बदलणार नाही. पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या धाराशिवला तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. मला वाटलं मी त्या भाषणामध्ये खाली ते काही घोषणा देत होते पण मी खाली आलो. यावरती बोलायचं नाही वरती याच्यावरती खालतीच गेले. वक्तव्य केले. हे महाराष्ट्राला समजलं नाही. आणि सर्व राजकारण्यांना सुद्धा बहुतेक ते कळलं. मला बघा प्रश्न असा आहे मला एवढंच म्हणायचंय हा आपण ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना. मला असं वाटतंय विरोधक आहे ना. समजा माझी इच्छा आहे मी शरद पवारांची मुलाखत घेतली. समाज ज्याला पुण्याला आरक्षणाला राज ठाकरे काढून बघा ही पहिली प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं इथून पुढे गेलं कशावरती आरक्षण दिलं गेलं पाहिजे. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज ह्या बातम्या कोणी लावल्या. टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही. टिकवायचं कोणी टिकवायचं शेवटी पहिल्या बातम्या इथून आहे. शहाबानू प्रकरणामध्ये जर समजा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळला ताकद किंवा लोकसभेमध्ये आहे होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या. लोकसभाच आहे ना ते समोर आलं उघड झालं. म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की ह्यांचं नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं. आणि ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना हे आता लोकांना कळेल. मला असं वाटतं की खरी गरज कोणाला आहे पहिलं तपासणी गरजेचं आहे. कळलं का. माझ्याकडे फोटो टक्क्यात जाऊच नका. टक्क्याला काय अर्थ आहे तोपर्यंत मला माहित नव्हतं. ते पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या धाराशिवला तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. मला वाटलं मी त्या खाली ते काही घोषणा देत होते पण मी खाली आलो. म्हटलं या वरती बोलायचं ना माझ्याशी वरती या. ते वरती याच्यावरती खालतीच गेले. केलाच ना त्यांनी पण केलंच की. माझं तेच तर म्हणणं आहे. मला परंतु या सगळ्या आता गेल्या लोकसभेनंतर सुरू झाला पण त्याच्यानंतर मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना. काय जो गट जो असेल तो हे पुढे माझी इच्छा आहे. विष पसरवा. मी शरद पवारांची मुलाखत घेतली तर जास्तीच आहे पुण्याला काढून बघा. हा प्रश्न त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं बघणं चालू आहे. साहेब लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मनसे टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही. टिकवायचं कोणी टिकवायचं शेवटी बघा प्रश्न असा आहे शहाबानू प्रकरणामध्ये जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळण्याची ताकद जर लोकसभेमध्ये आहे शिंदे फडणवीस अजित तर पवार लोकसभाच आहे ना. प्रश्न असा आहे ना काय आहे 3 लोकांची एक कंपनी त्यांचे स्टेट ठरलेली आहे. कुठून चौथा पार्टनर घेणार. मला असं वाटतं की खरी गरज कोणाला आहे ना ते पहिलं कळलं का. मराठा काय कोणी काय तुम्ही कशाला त्याच्यात फोड केला काय. मी आता हे जे पत्रकार आहेत ना इथे समोर उभे आहेत बरोबर आहे. इथे उभे राहा आणि सांगा ह्यांची जात कुठची. सांगता येईल का ह्यांची जात कुठची सांगता येईल का. नाही ना. आपण कशाला फोड करतोय. पण म्हणूनच माझं तेच म्हणणं होतं. मागच्या वेळेला पण मी आठवत असेल तर तुम्हाला जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना तिथे बोललो होतो मी सगळे मिळून. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेमध्ये सुरू झालंय त्याच्यानंतर टेक्निकल प्रॉब्लेम राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा काय जो गट जो असेल तो
हे ज्या हिरिरीने पुढे कसं आले आहे, हा फक्त महाराष्ट्रातल्या पसरवायला. समाजाचा विषय येत नाही. ते जर जास्तीच एक आहे. जर विषय आला तर बाकीच्या राज्यांमधल्या बरं जे साहेब, इतर जाती आहेत, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एक मिनिट आणि त्या बाकीच्या राज्यांमध्ये कोणी काढायला तयार सुधारणा होत चालू नाहीये. आहे. साहेब लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आता विधानसभेला सगळ्या महाराष्ट्रात दौरा करताय. बघा, माझं असं म्हणणं आहे, माझं सांगणं कोणाला आहे? मग राजकीय पक्षांना नाहीये. एकनाथ शिंदे फडणवीस माझं सांगणं समाजाला आहे. प्रश्न असा आहे ना, काय आहे, 3 लोकांची एक कंपनी आहे की हे जे विष कालवत आहे त्यांचे स्टेट या विष कालवण्याला तुम्ही खरा देऊन चौथा पार्टनर घेणार, तुमचं माझं म्हणणं आहे. हं? कारण ह्याच्यामधले काही जे मुठभर आहे हे फक्त हे तुम्हाला सांगतो 3.5 महिन्यानंतर ना हे कोणी नसणार. मागणी करतात त्यांना आरक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? जो गरीब आहे त्याला असं काम आटपलेलं असेल, कळलं का? मराठा ते मराठा काय आणि कोणी काय आणि आम्ही कशाला त्याच्यात तोड करताय? माझ्याकडनं काही बदलून मी आता हे जे पत्रकार आहेत ना बोलून इथे समोर उभे इतके आहेत, अज्ञानी पण बरोबर आहे, इथे उभे राहून सांगा यांची जात कुठची आहे. हं? सांगता येईल का यांची जात कुठची आहे? आपण कशाला फोड करतोय? मात्र आम्हाला इशाऱ्याने धमकी देऊ नका. तुम्हाला जर धमकी द्यायची असतील हो, पण म्हणूनच माझं तेच म्हणणं होतं. आता मागच्या वेळेला पण मी आठवत असेल तर तुम्हाला जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना तिथे बोललो होतो मी, करवली होती, कळलं का? होतात ते उंबरठ्यावर बसले आयुष्य जिजवणार की तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. राजकीय पट जो आत्ताचा आहे आणि कसं आहे, हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विषय येत नाही. एक जर विषय आला तर बाकीच्या राज्यांमधल्या जे इतर जाती आहेत त्यांचाही विषय त्यांच्यासारखा पट आपण बाकीच्या राज्यांमध्ये कोणी काढायला तयार होत नाहीये. असं तुमच्यातलं आता माझ्याकडनं काय वजन माझं आणि मला काही छापणं बाजूला सरू राजकीय पत्रकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या माझं सांगणं समाजाला मराठवाड्यामध्ये आहात. असा होता का हो महाराष्ट्र की हे जे विष कालवत आहे ह्या विष राजकारणी होत राहील बाकीच्या सगळ्या गोष्टी होत माझं म्हणणं आहे. काहीतरी आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे ना. कारण ह्याच्यात होतो का आपण जे मुठभर आहे हे फक्त म्हणजे आता कसं आहे, महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे, संतांची आडनावं बाहेर काढायची, हे असं नव्हतं कधी. यांचं काम आटपलेलं असेल. हे ज्यांना त्याच्या मागून जे त्यांना राजकारण जे खेळायचंय आणि तेच हे सगळे उद्योग करताय. माझ्याकडनं काही बदलून घ्यायचा प्रयत्न करत असाल मी बोलीन, पण इतकं अज्ञानी पण दाखवू मात्र आम्हाला मी परत ते सांगतो, पत्रकारी बदलले बरोबर ना. सगळ्यांनी शरद पवारांनी सोडली, करवली अमंगल कार्यात करवली होती, कळलं का? ते उंबरठ्यावरती बसून तिकडे आयुष्य जिजवणार. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच या जागेचे समीकरण ह्याच्या अगोदर आखली, पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष कालवत आहेत त्यांच्यासारखा पट आपण निर्माण करता इथे सांगतो. हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होतं महाराष्ट्र तुम्ही पाहिलात का जरा पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा बरोबर. जेम्स लेन माझ्याकडनं काय बदल आणि जातीच्या राजकारणात पत्रकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या फील्डमध्ये आहात मराठवाड्यामध्ये निश्चित असा होता का? अनेक मतभेद असतील, माझे असतील, अनेकांचे असतील, बाकी सगळं ठीक आहे, राजकारण होत राहील, योग्य गोष्ट आहे. विचारलं पाहिजे ना, त्याचं मी कधी वक्तव्य पण असे होतो का आपण, आणि ते कधी या बाबतीत भानगडीत कधी पडलेलं म्हणजे आता कसं आहे, महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे, जातीनिहाय संतांची आडनावं बाहेर काढायची, हे असं नव्हतं कधी. सांगतो, जात हे ज्यांना त्याच्या मागून जे त्यांना राजकारण खेळायचंय, जात तुमची ते सगळे उद्योग करतायत. दुसऱ्या जातीबद्दल विद्वेष पसरू नका, एवढंच मला सांगणं. आपण किती रेकॉर्ड घालतोय की नाही बघापासून, एवढंच माझं म्हणणं आहे. जातीचं राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला, बरोबर ना. पण ह्या प्रकारचं राजकारण सगळ्यांनी असं म्हटलं की तुम्ही आंतरवलीला गेल्यानंतर तिथे तुम्ही त्यांना सांगितलं होतं. या बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, असंही म्हटले या सगळ्याच्यामध्ये सगळ्यांनीच या जातीचं समीकरण ह्याच्या अगोदर आहे. पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष कालवत आहेत, माझं असं मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर, आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना राज ठाकरेंची बरोबर, ते जेम्स लेन मी तुम्हाला नक्की खात्री लायक सांगतो, तुम्ही कोणी अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडल्यावरती बोलून त्यांच्याशी सर आरक्षण या मुद्द्यावर एक मिनिट, एवढं निश्चित पूर्णतः करू देत रे. माझे अनेक मतभेद असतील,
माझे असतील अनेकांचे असतील. एखादा एक प्रश्न विचारल्यावरती लगेच दुसरा काय प्रश्न विचारतो जी योग्य गोष्ट आहे मला असं वाटतं काय कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत मुळात पहिली गोष्ट पण ऐकली नाही. हे काही त्यांनी बाबतीत पाठवली माणसं नव्हती. मग एकीकडे होत असताना सर राहुल गांधी आणि बरोबर बाकीचे आहे. नेते आधी कोण माणसं होती हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना. आपण का परत तेच बोलतोय मी बसलो म्हणून तेच विचारताय का तुम्ही. जात ही प्रश्न संपलेत. तर तुमची काय जात असेल झालं आता संपला विषय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हत्या जातीबद्दल विद्वेष पसरू नका. हे काय त्यांच्या बरोबरचे आंदोलन करते नव्हते. रेकॉर्ड घासतोय की नाही मगापासून. हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या बरोबरची माणसं आहेत. हा तेवढंच माझं म्हणणं आहे. त्याच्याबद्दल काय बोलायचं मगाशी बोललोय मी. जातीचं राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला. बघू आता. पण ह्या प्रकारचं राजकारण तुम्ही ह्याच्या अगोदर पाहिलं नसेल. तुम्ही सगळे चांगले पत्रकार आहात असं मी सगळं आंतरवलीला गेल्यानंतर तिथे तुम्ही त्यांना सांगितलं होतं. या वक्तव्यावर उत्तर देताना जरांगे पाटील असंही म्हटले की ते त्यांनी माझ्याकडे ऐकून घेतलं. ऐकल्यानंतर असं म्हटलं की असं सगळ्या देश सगळ्या जगाची गोष्टी व्हायच्या. दुसरं आज त्यांनी आणखीन एक असं त्यांचं त्यांना बघू देत ना की आता राज ठाकरे यांच्या शेवटचा पर्यंत या सगळ्यांमध्ये शेवट काय बघता? आरक्षणाचा लढा असेल, जातीचा लढा, एक 2 मिनिटं बसा. नाही पुढे बोलू. या सगळ्यांचा शेवट कसा बघता? त्यांची शक्यत का तुम्ही कोणी बघू. सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्याशी पुढे गेलं पाहिजे. आम्हाला विधानसभेची करू देत रे. महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण जागा एखादा एक प्रश्न विचारल्यावरती लगेच दुसरा काय प्रश्न विचारताय. हा ते काय बोलतो मुळात पहिली त्यांनी पाठवली माणसं आधी कोण माणसं होती हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना. आपण का परत तेच बोलतोय. मी बसलोय म्हणून तेच विचारताय का तुम्ही. ही प्रश्न संपलेत. हे झालं आता संपला विषय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हती. ठीक आहे त्यांच्या बरोबरच्या आंदोलन करते नव्हते. हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या बरोबरची माणसं आहेत. त्याच्याबद्दल काय बोलायचं मग अशी बोललो तुम्ही सगळे चांगले पत्रकार आहात असं मी समजतो.